हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथॉन बेसिक डेटा टाईप्स पाहणार आहोत. हे जे काही बेसिक डेटा टाईप आहेत हे बिल्ट इन डेटा टाईप पाहणार आहोत आपण. काही तुम्हाला नोन आहेत, काही अननोन आहेत. पाहूया. पायथॉन बिल्ट इन कोर डेटा टाईप्स. पायथॉन ऑफर फॉलोइंग बिल्ट इन कोर डेटा टाईप: नंबर्स, स्ट्रिंग, लिस्ट, टप्पल अँड डिक्शनरी. हे नंबर ऑफ बेसिक बिल्ट इन डेटा टाईप आहेत जे ऑलरेडी पायथॉनने बिल्ट करून ठेवलेत, असाइन करून ठेवलेले आहेत. ते फक्त आपल्याला यूज करायचे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये स्ट्रिंग एक बिल्ट इन कोर डेटा टाईप. पहिलं काय? नंबर्स, स्ट्रिंग, लिस्ट, टप्पल अँड डिक्शनरी. हे बिल्ट इन डेटा टाईप्स आहेत. नंबरमध्ये पुन्हा त्याचे डिफरंट टाईप आहेत. इंटिजर, फ्लोटिंग पॉईंट अँड कॉम्प्लेक्स नंबर. आता इंटिजर नंबर म्हणजे पूर्ण संख्या, फ्लोटिंग पॉईंट म्हणजे जी पॉईंटमध्ये नंबर असतो तो फ्लोटिंग पॉईंट नंबर, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे रिअल आणि इमॅजिनरी नंबरचं कॉम्बिनेशन असतं. पुन्हा इंटिजरचे दोन टाईप आहेत, एक इंटिजर साईन अँड नेक्स्ट आहे बुलियन. हे आपण पाहणार आहोत पुढं. नंबर आणि स्ट्रिंग हे दोन डेटा टाईप तुम्हाला माहिती आहेत. फक्त लिस्ट, टप्पल, डिक्शनरी हे डेटा टाईप तुम्हाला न्यू आहेत. हे इन शॉर्ट तुम्हाला फर्स्ट युनिटमध्ये दिलेले आहेत आणि डिटेल तुम्हाला नेक्स्ट युनिटमध्ये पूर्ण याचे जे काही नंबर ऑफ ऑपरेशन्स असतील डेटा टाईपवर, ते नंबर ऑफ ऑपरेशन्स मेथड सगळं तुम्हाला नेक्स्ट युनिटमध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये सिम्पल फक्त डेटा टाईप आहेत आणि त्याचं इन शॉर्ट एक्सप्लेनेशन दिलेलं आहे फर्स्ट युनिटमध्ये. फर्स्ट आहे इंटिजर. इंटिजर आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. जी संख्या पॉईंटमध्ये येत नाही ती. दे हॅव नो फ्रॅक्शनल पार्ट. त्याला कुठलाही फ्रॅक्शनल पार्ट, पॉईंट नंतरचा जो काही फ्रॅक्शनल पार्ट असतो हा असाइन केला जात नाही इंटिजर नंबरसाठी. इंटिजर कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इंटिजर नंबर हा पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो. देर आर टू टाईप ऑफ इंटिजर पार्ट. मग अशी सांगितलं इथं इंटिजर डेटा टाईपचे दोन टाईप आहेत, इंटिजर साईन अँड बुलियन. इंटिजर साईन: इट इज अ नॉर्मल इंटिजर रिप्रेझेंटेशन ऑफ होल नंबर युझिंग द डिजिट 0 to 9. 0 to 9 पर्यंत जे काही डिजिट असतात त्या डिजिटच्या मध्ये जे काही रिप्रेझेंटेशन असतं नॉर्मल नंबरचं तो असतो इंटिजर साईन नंबर. पायथॉन प्रोव्हाइड सिंगल INT डेटा टाईप स्टोअर एनी इंटिजर वेदर बिग ऑर स्मॉल. पायथॉन हा INT हा डेटा टाईप असाइन करतो जो काही इंटिजर नंबर आहे हा स्टोअर करण्यासाठी, तो छोटा असो किंवा मोठा असो. इट इज अ साईन रिप्रेझेंटेशन दॅट इज इट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह नंबर कुठलाही असू देत हा INT या डेटा टाईपमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो पायथॉनमध्ये. नेक्स्ट आहे बुलियन. दिस रिप्रेझेंट्स द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स. बुलियनमध्ये काय येतं? ट्रूथ व्हॅल्यू येतात, म्हणजे ट्रू आणि फॉल्स या दोन बुलियन व्हॅल्यू येतात. इट इज अ सब टाईप ऑफ इंटिजर and boolean value true and false corresponds to value 1 and 0 respectively. म्हणजे जसं ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू लिहिता तुम्ही तसं त्याच्याऐवजी तुम्ही 1 आणि 0 व्हॅल्यू ह्या इंटिजर नंबरमध्ये पण असाइन करू शकता. ट्रूसाठी 1, फॉल्ससाठी 0. इंटिजर डेटा टाईपचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ इंटिजर ॲडिशन ऑफ 2 इंटिजर नंबर. ए इक्वल टू, ए हा काय दिलेला आहे त्यांनी? व्हेरिएबल दिला आहे INT, म्हणजे कुठल्या टाईपचा? इंटिजर डेटा टाईपचा व्हेरिएबल. इनपुट. आता हे ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे. युजरकडनं जेव्हा तुम्हाला इनपुट घ्यावं लागतं तेव्हा तुम्हाला काय करायला लागतं आहे? इनपुट हे फंक्शन यूज करायला लागतं. हे नेक्स्ट पुढं आहे तुम्हाला, जस्ट आता सिम्पल सांगते. इनपुट फंक्शन आणि इनपुट फंक्शनमध्ये जो काही तुम्हाला स्क्रीनवर पार्ट डिस्प्ले करायचा आहे तो पार्ट येणार आहे. आणि जेव्हा तुम्ही व्हॅल्यू असाइन करणार ती कशाला जाणार आहे? ए या व्हेरिएबलला जाणार आहे. म्हणजे इनपुट फंक्शनने काय होतं आहे? तुम्ही इनपुट फंक्शनने काय करताय? युजरकडनं व्हॅल्यू ॲक्सेप्ट करताय. सेम तसंच बीमध्ये केले. बी इक्वल टू INT, इंटिजर टाईपचा डेटा, इनपुट फंक्शन आणि इथं जो पार्ट तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले करायचा आहे तो, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? युजरकडनं एक व्हॅल्यू पुट करणार जी बीमध्ये स्टोअर केली जाईल. आणि सम इक्वल टू A+B. मग ए आणि बीची ॲडिशन होणार, ती सममध्ये स्टोअर होणार. आणि प्रिंट काय करतो आपण? द सम ऑफ 2 इंटिजर नंबर. डबल कोटमध्ये म्हणजे हा पार्ट स्क्रीनवर प्रिंट होणार आणि समची व्हॅल्यू स्टोअर होणार. आउटपुटमध्ये काय केलं आहे? सेम तेच घेतलं आहे, मी सांगितलं सेम तसंच. एंटर व्हॅल्यू ऑफ ए, एंटर व्हॅल्यू ऑफ बी आणि सम ऑफ 2 इंटिजर नंबर्स. नेक्स्ट आहे फ्लोटिंग पॉईंट नंबर. फ्लोटिंग पॉईंटमध्ये काय सांगितले? अ नंबर हॅव्हिंग फ्रॅक्शनल पार्ट इज अ फ्लोटिंग पॉईंट नंबर. म्हणजे नंबरला जो काही फ्रॅक्शनल पार्ट असतो, पॉईंट नंतरचा जो पार्ट असतो त्याला फ्लोटिंग पॉईंट नंबर म्हटलं जातं. इट हॅज अ डेसिमल पॉईंट. म्हणजे पॉईंटमध्ये जे काही पार्ट असतात ते डेसिमल पॉईंटमध्ये येतात. इट इज रिटर्न इन 2 फॉर्म.
दोन फॉर्ममध्ये रिटर्न केले जाते, एक फ्रॅक्शनल पार्ट आणि एक एक्सपोनंट नोटेशन. फ्रॅक्शनल पार्टमध्ये काय तर नॉर्मल डेसिमल नोटेशन म्हणजे काय डेसिमल पॉईंटमध्ये जे काही व्हॅल्यू असतात त्या. नेक्स्ट आहे एक्सपोनंट नोटेशन. इट हॅज मॅन्टिसा अँड एक्सपोनंट. मॅन्टिसा आणि एक्सपोनंट म्हणजे काय, जे काही एक्सपोनंट व्हॅल्यू आणि मॅन्टिसा म्हणजे काय, जे काही ज्या व्हॅल्यू येतात त्या ABCD या फॉर्ममध्ये असतात त्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ फ्लोटिंग पॉईंट नंबर हे तुम्हाला नाही आहे, पण त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ फ्लोट पॉईंट कॅल्क्युलेट सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट फाइंड आउट केलं आहे पहा. सेम प्रिन्सिपल रेट आणि टाईम युजरकडनं ॲक्सेप्ट केला आहे. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला घेतला पहा, प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम डिवाइड बाय 100. म्हणजे याचं जे काही आउटपुट येणार हे फ्लोटिंग पॉईंटमध्ये येईल पहा. एंटर प्रिन्सिपल अमाऊंट, एंटर रेट ऑफ इंटरेस्ट, एंटर टाईम पिरियड आणि याचं सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला पुट करून काय आहे फ्लोटिंग पॉईंटमध्ये व्हॅल्यू आली. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्हाला काय करायला लागते, फक्त इंटिजरच्या जागी फ्लोट हा डेटा टाईप असाइन करायला लागतो. बाकीची व्हॅल्यू इनपुट फंक्शन आणि जे काही जो काही पार्ट असेल हा स्क्रीनवर डिस्प्ले केला जातो. त्याच्यानंतर तुम्ही युजरकडनं व्हॅल्यू असाइन करणार. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स नंबर. पायथॉन रिप्रेझेंट द कॉम्प्लेक्स नंबर ऑफ इन द फॉर्म ऑफ A + BI म्हणजे BJ. रिअल आणि इमॅजिनरी नंबरचं इथं कॉम्बिनेशन असतं. इथं डेमॉन्स्ट्रेट द कॉम्प्लेक्स नंबर सम ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन केलेली आहे पहा. A = 7 + 8J, B = 3.1 + 6J, C = A + B. म्हणजे पहा आता इथं A आणि B हे दोन कॉम्प्लेक्स नंबर असाइन केलेले आहेत पहा. एक हा रिअल पार्ट असतो आणि सेकंड इमॅजिनरी पार्ट असतो. याची ॲडिशन केली आहे म्हणजे A पार्टमध्ये फर्स्ट रिअल पार्टमध्ये रिअल पार्टची ॲडिशन, इमॅजिनरी पार्टमध्ये इमॅजिनरी पार्टची ॲडिशन आणि ती आपण स्टोअर करतो या फॉर्ममध्ये पहा. प्रिंट केली आहे. नेक्स्ट आहे स्ट्रिंग. ए स्ट्रिंग इज अ ग्रुप ऑफ व्हॅलिड कॅरेक्टर्स एनक्लोज इन अ सिंगल और डबल कोट नोटेशन मार्क्स. स्ट्रिंग इट इज अ काय आहे, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स एनक्लोज इन अ सिंगल और डबल कोट नोटेशन. स्ट्रिंग नेहमी आपण सिंगल किंवा डबल कोट नोटेशनमध्ये असाइन करत असतो. ए स्ट्रिंग कॅन बी ग्रुप एनी टाईप. अ स्ट्रिंग कॅन ग्रुप एनी टाईप नोन ॲज कॅरेक्टर, दॅट इज लेटर्स, नंबर्स अँड स्पेशल कॅरेक्टर्स. स्ट्रिंग ही कसलीही असू शकते, कॅरेक्टर्सची असू शकते, लेटर्सची असू शकते, नंबर्सची किंवा स्पेशल कॅरेक्टर्स. जी तुम्ही डबल कोटमध्ये किंवा सिंगल कोटमध्ये लिहिणार हे सगळं स्ट्रिंगमध्ये कन्सिडर केलं जातं. ए पायथॉन स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर अँड ईच कॅरेक्टर कॅन बी ॲक्सेस बाय इट्स इंडेक्स आयदर बाय फॉरवर्ड इंडेक्सिंग अँड बॅकवर्ड इंडेक्सिंग. हा पार्ट मेन आहे, फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंडेक्सिंग. पहा काय सांगितलं, पायथॉन स्ट्रिंग इज अ सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर अँड ईच कॅरेक्टर कॅन ॲक्सेस बाय इट्स इंडेक्स. काय सांगितले, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर. प्रत्येक जी काही स्ट्रिंग असते ही नंबर ऑफ कॅरेक्टरचा सिक्वेन्स असतो आणि प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक सेपरेट इंडेक्स व्हॅल्यू असते, ती फॉरवर्ड असो किंवा बॅकवर्ड असो. पहा आता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंडेक्सिंगमध्ये काय सांगितलेले पहा. एक्झाम्पल लिहितले, सब्जेक्ट इक्वल टू कम्प्युटर, डबल कोटमध्ये व्हॅल्यू घेतली पहा. आता फॉरवर्ड इंडेक्सिंगमध्ये काय होतं पहा, ही जी काही कम्प्युटर व्हॅल्यू आहे ही कम्प्युटर स्ट्रिंग असाइन केली आहे. फॉरवर्ड इंडेक्सिंगमध्ये 0 पासून इंडेक्स स्टार्ट होते. पहिलं जे काही कॅरेक्टर असेल त्या कॅरेक्टरसाठी 0 इंडेक्स, सेकंडसाठी 1, थर्डसाठी 2 असं लास्टपर्यंत. आणि बॅकवर्ड इंडेक्सिंगमध्ये लास्टचा जो काही इंडेक्स व्हॅल्यू असते ही -1 असते. लक्षात ठेवायचे नेहमी फॉरवर्ड इंडेक्सिंग म्हणजे स्टार्टपासून जर इंडेक्सिंग स्टार्ट केलं तर 0 पासून स्टार्ट होते आणि बॅकपासून लास्टपासून जर फर्स्टपर्यंत जर असाइन करायचं म्हटलं तर -1, -2, -3 अप टू -n जी व्हॅल्यू तुमची लास्ट व्हॅल्यू असेल तिथपर्यंत तुमचं इंडेक्सिंग कन्सिडर केलं जातं. हे इंडेक्सिंग लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे. त्याचं एक्झाम्पल दिले पहा. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ स्ट्रिंग, इनपुट स्ट्रिंग अँड प्रिंट इट. माय नेम इक्वल टू इनपुट, व्हॉट इज युअर नेम, हा युजरकडनं व्हॅल्यू घेतली पहा. प्रिंट काय केले, ग्रीटिंग, प्रिंट हॅलो माय नेम, प्रिंट हाऊ डू यू डू. आता इथं पहा, व्हॉट इज युअर नेम, नेम विचारल्यानंतर तुमचं इथं माय नेममध्ये तुम्ही जे नाव पुट करणार ते येईल आणि नंतर तुझं काय पार्ट आहे हा सगळा प्रिंट केलेला आहे प्रिंट फंक्शनने. नेक्स्ट आहे लिस्ट डेटा टाईप. लिस्ट डेटा टाईपमध्ये काय पहा, द लिस्ट इज अ पायथॉन कंपोनंट डेटा टाईप. पायथॉन कंपाऊंड डेटा टाईप. अ लिस्ट
in a Python represents a list of comma separated value of any data type between square brackets. List are mutable. काय सांगितले, लिस्ट इन पायथॉन रिप्रेझेंट लिस्ट ऑफ कोमा सेपरेटेड व्हॅल्यू, म्हणजे जे काही लिस्टमधल्या जे काही व्हॅल्यू असतात त्या कोमाने सेपरेट केल्या जातात ऑफ एनी डेटा टाईप. कुठल्याही डेटा टाईपच्या व्हॅल्यू आपण एका लिस्टमध्ये असाइन करू शकतो बिटवीन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे लिस्ट ही नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असाइन केली जाते. त्याच्यात मधल्या जे काही व्हॅल्यू असतात ह्या कॉमाने सेपरेट केल्या जातात आणि त्याच्यामधले जे काही व्हॅल्यू असतात ह्या डिफरंट डेटा टाईपच्या पण असू शकतात. आणि लिस्ट आर म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय, चेंजेबल. त्याच्यामधल्या व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये अपडेट करू शकतो. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ लिस्ट प्रोग्राम हे तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट युनिटमध्ये आहे, जस्ट तिथं लक्षात ठेवा फक्त. प्रोग्राम टू इनपुट टू लिस्ट अँड जॉईन इट. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 इथं पहा दोन व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्यांनी लिस्टमधल्या, लिस्ट 1 आणि लिस्ट 2. लिस्ट आणि काय केलं आहे, लिस्ट 1 प्लस लिस्ट 2 दोन्ही व्हॅल्यू काय केले आहेत, कंबाईन केले आहेत. प्रिंट लिस्ट 1 प्रिंट लिस्ट 2 आणि जॉईन लिस्ट. आता लिस्टमध्ये व्हॅल्यू कुठल्या घेतात पहा, फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट दोन्ही लिस्ट कंबाईन केल्या, दोन्ही लिस्ट प्रिंट केल्या आणि नंतर त्या जॉईन केल्यात. जॉईन करताना कसं आहे, फर्स्ट लिस्ट आणि सेकंड लिस्ट जॉईन करतो म्हणजे काय करतो आपण, त्याच लिस्टच्या पुढे आपण सेकंड लिस्टच्या व्हॅल्यू अपडेट करत असतो, अपलोड करत असतो. नेक्स्ट आहे टपल. टपल इज अ पायथॉन कंपाऊंड डेटा टाईप. कंपाऊंड डेटा टाईप तुम्हाला नेक्स्ट युनिटमध्ये आहे तेव्हा मी डिटेल सांगेल. टपल इन अ पायथॉन रिप्रेझेंट द लिस्ट ऑफ कोमा सेपरेटेड व्हॅल्यू. याच्या व्हॅल्यूसुद्धा कोमाने सेपरेट केलं जातं ऑफ एनी डेटा टाईप. कुठलाही डेटा टाईप याच्यामध्ये असाइन केला जातो विदिन पॅरेंथेसिस. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जो काही राऊंडेड ब्रॅकेट असतो त्या राऊंडेड ब्रॅकेटमध्ये टपलच्या व्हॅल्यू असाइन केल्या जातात. टपल आर इम्युटेबल. आता डिफरन्स पहा टपल आणि लिस्टमधला. टपलमध्ये काय केलं जातं, जे काही ब्रॅकेट असतात ते स्क्वेअर ब्रॅकेट असतात आणि त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकत, लिस्टमध्ये व्हॅल्यू चेंज करू शकतो, टपलमध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू चेंज करू शकत नाही, इम्युटेबल आहे. सेम याच्यामध्ये पण तेच केले पहा, दोन टपल कंबाईन केलेले आहेत. टपल इक्वल टू टपल 1 प्लस टपल 2. व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर केली आहे, टपलमध्ये. नेक्स्ट आहे डिक्शनरी. पहा डिक्शनरीज आर अनऑर्डर कलेक्शन ऑफ एलिमेंट इन कर्ली ब्रेसेस. अनऑर्डर सिक्वेन्स असतो याचा, ऑर्डरने आपण सिक्वेन्स असाइन करत नाही, डायरेक्टली याला की व्हॅल्यू पेअर असतात. पहा इन कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेसमध्ये असतात इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. लक्षात घ्या, लिस्ट हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असते, टपल हे राऊंडेड ब्रॅकेटमध्ये असते, डिक्शनरी हे कर्ली ब्रॅकेटमध्ये असतात. की व्हॅल्यू पेअर दॅट असोसिएट की टू व्हॅल्यू. म्हणजे त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूची जी काही इंडेक्स व्हॅल्यू असते ही त्याची की असते आणि त्या इंडेक्ससाठी जो काही नंबर किंवा जी व्हॅल्यू असाइन केली ती त्याची व्हॅल्यू असते. डिक्शनरीज आर म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय, आपण चेंज करू शकतो. ॲज अ डिक्शनरी एलिमेंट डज नॉट हॅव इंडेक्स व्हॅल्यू. याला इंडेक्स व्हॅल्यू नसते. द एलिमेंट आर ॲक्सेस थ्रू द की डिफाईन इन अ की व्हॅल्यू पेअर. याला इंडेक्स व्हॅल्यू असाइन केली जात नाही. ही जे काही की असते हीच त्याची इंडेक्स व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केली जाते. पहा डिक्शनरीचं एक एक्झाम्पल दिले. पहा प्रोग्राम टू सेव्ह द फोन नंबर इन अ डिक्शनरी अँड प्रिंट इट. पहा फोन डिक्शनरी असाइन केली. पहा ही याची जे काही नंबर आणि नेम आणि कॉन्टॅक्ट नंबर असाइन केलेले आहेत. पहा नेम ही त्यांची की व्हॅल्यू झाली, नंतर कोलन आणि त्याचे कॉन्टॅक्ट नंबर ही झाली व्हॅल्यू. म्हणजे हा जो काही पार्ट असतो हा कीचा पार्ट असतो आणि त्या पर्टिक्युलर कीसाठी ही जी काही व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू असाइन करून ठेवलेली आहे. पुन्हा नेक्स्टसुद्धा ही की त्याची व्हॅल्यू आणि इथं काय केलं आहे, सिम्पल प्रिंट केलं आहे आपण फोन डिक्शनरी. इथं काय असतं, डिक्शनरीमध्ये की व्हॅल्यू पेअर असते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता नवीन तुम्ही लिस्ट, टपल आणि डिक्शनरी हे 3 डेटा टाईप पाहिले. लिस्टमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट असतात, टपलमध्ये राऊंडेड ब्रॅकेट आणि डिक्शनरीमध्ये कर्ली ब्रॅकेट असतात. लिस्ट ही म्युटेबल आहे, टपल इम्युटेबल आहे आणि डिक्शनरीसुद्धा म्युटेबल आहे. हे एवढंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल आहेत हे लक्षात घ्या आणि नोट्समध्ये जे काही तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत हे एक्झिक्यूट करून पहा, रन करून पहा. बाकीचे जे काही डिटेल एक्सप्लेनेशन आहे ह्या डेटा टाईपचं हे तुम्हाला नेक्स्ट युनिटमध्ये आहे. थँक्यू.